नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हा मिशो ब्लॉग असणार आहे. स्टे ट्यून शेवटपर्यंत बघत राहा. आणि याच्या ज्या मिशोवरून वस्तू घेतलेल्या त्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला हव्या असल्या आणि जर का आवडल्या तर तुम्ही तिथून घेऊ शकताय नक्कीच. चला तर मग ब्लॉग बघत राहा आजचा. मिशोला सेल लागला होता परवा, त्यातून मी वस्तू काय घेतलेल्या आहेत ते आता मी उघडून दाखवते. ह्या पार्सलमध्ये काय आहे मला पण नक्की माहीत नाही. आता उघडून बघितल्यावर मला पण कळेल. तर आता उघडून दाखवते तुम्हाला. बघू शकता यात एक पुस्तक आहे जे की मला वाचायसाठी मागवलं होतं. बबल रॅक पॅकमध्ये व्यवस्थित पाठवलेलं आहे पुस्तक. आता उघडून दाखवते कुठलं पुस्तक आलेलं आहे. थिंक अँड ग्रो रिच, योग्य विचारातून वैभवशाली जीवनाकडे, नेपोलियन हिल यांचं पुस्तक आहे हे. ते मी मागवलं होतं वाचायसाठी, मला ते आलेलं आहे. मेन म्हणजे हे मराठीत आहे. आवडलं तुला? हां, त्याच्यासाठी मागवले मुद्दाम. आवडतंय म्हणून तुला. आवडणार म्हणून असं घेऊन तुला. योग्य विचारातून वैभवशाली जीवनाकडे, नेपोलियन हिल. मराठी अनुवाद, याचा मराठी अनुवाद डॉक्टर कमलेश सोमनानी केलेला आहे. चला तर मग यशाकडे नेणाऱ्या 100 पायऱ्या असतात, पण 99% लोक शिखरापर्यंत पोचतच नाही. म्हणून आपल्याला अपयश आले असा निष्कर्ष काढू नका. तुम्ही शिखराच्या दिशेने पाऊल पुढे जात राहा. शिखरावर गेल्यानंतर तुम्हाला यशाची ओळख होणार आहे. नुसते शिखराकडे पाहू नका, पहिले पाऊल उचला. प्रवासात मागे हटू नका. जे खरे शूरवीर असतात त्यांना स्वतःवर विश्वास असतो. यश हे त्यांच्यासाठीच तर असते. ते जिंकण्याची मनोवृत्ती बाळगून असतात. तेच नेहमी विजयी होतात. तर असं हे आहे. यातला थोडा भाग वाचलेला आहे. त्यावरनं मी मागवलं आहे पुस्तक. आता वाचल्यावर सांगते कसं आहे पुस्तक. हे नॅशनल बेस्ट सेलर आहे हे पुस्तक. तर चला तर मग वाचून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला सांगते कसं आहे. तुम्ही घ्यायला हवं का नको हे पुस्तक मी तुम्हाला नक्कीच सांगेन वाचून दाखवल्यावर. ₹175 किंमत आहे. या पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला आवडलं तर, हवं असेल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकताय. अजून एक पार्सल आलं आहे मिशोवरून, बघू शकताय तुम्ही इथं. आता ह्यात काय आहे ते तुम्हाला उघडून दाखवते. बघू शकताय पुन्हा इथं एकदा मी सॉक्स मागवले आहेत. हे मॉइश्चरायझिंग सॉक्स आहेत. आता हे पायात घालून बघते माझ्या साईजचे आहेत का नक्की. मागचे छोटे होते म्हणून ते परत दिलेले होते. आता हे दुसरे मागवून घेतलेत. बघू शकताय साईज मोठी वाटते, बसेल असं वाटते मला. तर बघते आता घालून बसते काय माझ्या पायात. या सॉक्सची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला आवडलं तर तुम्ही हे सुद्धा तिथून घेऊ शकताय नक्की. त्यामुळे मी ही ठेवून घेणार आहे, परत देणार नाही. ह्याला मॉइश्चरायझर लावायला लागतं. बघू शकताय असे बसलेले आहेत परफेक्ट सॉक्स. मला एकदम परफेक्ट बसलेले आहेत. मागच्या वेळची थोडे गिड्डे होते सॉक्स म्हणून ते परत दिलते. बघू शकता आता ह्या वेळचे सॉक्स मला परफेक्ट बसतात. आता तर हे मॉइश्चरायझर लावलेलं आहे आत, त्यानंतर सॉक्स घातलेला आहे मी. तर या सॉक्सची पण लिंक देते तुम्हाला. तुम्हाला आवडलं तर तुम्ही घेऊ शकताय. तर तुम्हाला कसे वाटले हे सॉक्स नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडलं तर, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बघितल्याबद्दल धन्यवाद. इथंपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.